तर माझ्या सगळ्या लहान मोठ्या बहिणींना नमस्कार. तर आता सीझन ना आवळ्यांचा सीझन आहे. आता ह्याच 1-2 महिन्यात आवळे मिळतात ना, बाकी मग तुम्ही कधी शोधायला वगैरे जाल ना, तर मग आवळे वगैरे काहीच मिळत नाही. तर मला तसंच ना नव्याचं तेल करायचं होतं, केसाचं तेल. मी हेअर ऑइल तिच्यासाठी करून ठेवलं. तर त्याच्यामध्ये ना मस्त आवळे मला लागत होते. तर भरपूर वस्तू टाकून मी तिच्यासाठी तेल केलं. तर आवळे मी मार्केटमधून बोलवले, तर यांच्या हाताने बोलवले, तर यांनी थोडे जास्तीच आणलेले होते. तर तेल तर मी केलंच म्हणा. मग उरलेलं याचं आता काय करायचं, तर मस्त छान असं मी तेलातलं आवळ्याचं लोणचं करणार आहे. तर तेच रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. तर इथे मी सगळ्यात अगोदर सगळे आवळे जेवढे काही होते ते स्वच्छ असे धुवून घेतले आणि मस्त स्वच्छ कापडाने पुसून आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावर मस्त चाळणी ठेवलेली आहे. त्या चाळणीवर आवळे ठेवायचे आहे आणि त्याच्यावर मग मी ते सगळं झाकून घेणार आहे. कमीत कमी 20 मिनटं आपल्याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि वाफ आल्यानंतर आपल्याला लगेचच कळतात की म्हणजे ना 2 तुकडे होतात किंवा ते फळकतात. तर समजून जायचं की आपले आवळे हे झालेले आहेत. तर अशा स्टेजवर आपण मग सगळे ते आवळे काढून घ्यायचे. आता एका साईडला मी बटाटे बॉईल करायला ठेवलेले होते, कारण की आज करणार आहे बटाट्याचे पराठे, म्हणजे आलूचे पराठे करायचे आहे. आता माझा पुतण्या येणार होता, सकाळी तो जेवायला आला, संध्याकाळी पण येणार होता. तर त्याचीच फरमाईश होती की काकू तू पराठे वगैरेच बनवशील, मी संध्याकाळी वगैरे येईल. तर म्हणून म्हटलं चला आता पराठेच बनवूयात. आणि संध्याकाळचं कसं पराठे म्हणा की आक्षां म्हणा की आपण आयते बनवतो, अशा गोष्टी परवडतात. आता काकडीचे थालीपीठ म्हणा, असं केलं की होऊन जाते. तर नाहीतर मग फोडणीचं वरण आपलं पेटंटच आहे किंवा बेसन. संध्याकाळी माझ्याकडे असेच पदार्थ बनतात. सकाळी पूर्ण वरण भात भाजी पोळी वगैरे बनते म्हणा. तर आलूचे पराठे म्हटलं की आलू तर हे लागतातच. चांगले 7-8 आलू मी उकडून घेतलेले आहेत. आता एका साईडला म्हटलं आवडे आपले होत आहे, म्हणजे उकडत आहे तोपर्यंत तेवढ्या वेळात ही तयारी करून घेते. म्हणजे आणि छान असे बटाटे छान असे बॉईल झाले होते ना, पटकन असे मॅश झालेत. तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं, मग ओवा जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ही कणिक चांगली चाळून घेणार आहे. यावेळेस ती कणिक तर खरंच खूप छान दळून आलेली होती, एकदम छान अशी, एकदम बारीकही, आणि काही त्याच्यात आपण चाळायला गेलं तरी ना काही कोंडा निघत नाही. खरंच खूप छान दळून दिली यावेळेस. आता कोणतेही पराठे म्हटलं की मिरचीच्या पेस्टशिवाय तर त्याचं काही चवच नाही. तर मिरचीच्या पेस्टमध्ये ना मी मिरच्या घेतलेल्या होत्या, त्याच्यात लसण घेतलं होतं, भरपूर लसण घेतलं. लसणनी खूप छान टेस्ट येते. लसण घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि सांबार, खूप मोठं कोथिंबीर ज्याला आपण म्हणतो ती कोथिंबीर घालून चांगली त्याचं पेस्ट करून घेतलं आणि ते सगळं टाकून घेणार आहे. तिखट मीठ बस आणि हळद एवढं टाकून छान असं पहिले भिजवून घेणार आहे. यावेळेस थोडं जास्तीच भिजवलेलं आहे. तर झालं, आता आपलं एका साईडला मी भिजवून ठेवून देते. आता आपले जेवढे काही आपण आवळे आहेत ते उकळायला ठेवलेले होते, तर ते पण छान असे उकळून झालेत आणि थंडही झाले आहेत. थंड झाल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये काहीच मेहनत घ्यावी लागत नाही. आपच त्याचे ना पूर्ण जेवढ्या फोळी आहेत ना, पूर्ण 4 भाग होतात त्याचे आणि पूर्ण सहज निघतात. आणि त्याच्यातल्या अंदरचं जे काही असते ना त्याचं बी, तर ते बी काढून घ्यायचं आणि सगळे फोळी मी आता करून घेणार आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यावर मीठ वगैरे टाकून, जर तुम्हाला आवळखट्टी बनवायची असेल तर मीठ टाकून याला चांगलं उन्हात चांगलं 5-6 दिवस चांगलं उन्हामध्ये ठेवून द्यायचं, कडक उन्हामध्ये. बस आपली आवळखट्टी तयार. कधी कधी ना असं होते की आपण कोणत्याही वस्तू आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो, करू नंतर असं करताना चांगले 4-5 दिवस निघून जातात. माझ्यासोबतही 3 दिवस निघून गेलेले आहेत. पण आता फायनली आता संध्याकाळी म्हटलं नाही, खूप दिवस झाले, आता पहिले बनवूनच घेऊया. तर बस आता छान असे त्याच्या सगळ्या फोळी मी मोकळ्या करून घेतल्यात. तर आता इथे छान अशी कढई ठेवलेली आहे, जर्मनचीच आहे म्हणा कढई. त्याच्यामध्ये चांगलं 2-3 बुटली तेल टाकणार आहे आणि तेलाचंच बनवणार आहे. तर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जेवढं आवश्यकता नसेल कमी टाकू शकता किंवा जास्ती टाकू शकता. तर माझी पडी थोडी छोटी आहे, तर त्यामुळे मी 3 बुटली तेल घातलेलं आहे. आणि चांगलं तेल गरम होऊ द्यायचं. आणि त्याच्या अगोदरनं तिकडे तेल होत आहे, एवढ्या वेळातनं मी एका साईडला पूर्ण जेवढे काही मसाले आहेत ते काढून घेत आहे. त्यामध्ये ना तिखट थोडं भरपूरच घेतलं आहे. 3 चम्मच मी तिखट घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि थोडंसं 1 चम्मच धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला होताच माझ्याकडे, तर तो थोडासा घेतलेला आहे. तर जिरं मोहरी टाकल्यानंतर चांगली तडतडू द्यायचं आहे तेलामध्ये. नाही आता पहा मी गॅस बंद केलेली आहे, थोड्या वेळ बंद ठेवायची. त्याच्यानंतर मग हे मसाले जेवढे काही आहे ना तेवढे ॲड करायचे, म्हणजे आपले जेवढे काही मसाले आपण टाकले आहे ते करपू नये म्हणून. ते ॲड केल्यानंतर ना लगेचच मी हे जेवढ्या काही फोळी होत्या आवळ्याच्या त्या घालून घेतलेल्या आहेत आणि ते टाकल्यानंतर छान त्याच्यात होऊ देईन. आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला गॅस सुरू करायची आहे. पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग गॅस परत सुरू करायची. तर आता मी परत गॅस लावणार आहे. तिखट तर कमी जास्त तुम्ही करू शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं जास्त तिखट करू शकता, कारण की आपण याच्यामध्ये गोड पण टाकणार आहोत. काहीही राहो, गोड म्हणा तर ते टाकणार आहोत. तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर मी गोडमध्ये ना तुम्ही वाटलं तर साखर पण टाकू शकता, असं काही एवढं जरुरी नाही, पण मी यामध्ये इथे गूळ वापरत आहे. आवळ्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. आवळ्यामुळे आपले केस खूप छान होतात. तुम्ही जे काही तेल तयार करतात ना त्याच्यात आवर्जून तुम्ही आवळे टाका,
आता या सीझनमध्ये मिळतात तर थोडं जास्तीच तेल करून ठेवायचं. कमीत कमी 6 महिने आपल्याला पुरण एवढं तेल मी तर माझ्या मुलीसाठी हे तेल वापरते बा. तिच्या याच्यात जास्वंद वगैरे सगळं टाकते आणि ते तेल करून तिच्यासाठी ठेवत असते. आणि मी मात्र स्वतःसाठी सरसोचं जे तेल आहे ना ते तेल वापरते. तर मी सगळं जेवढं काही टाकते नव्याच्या याच्यात ते माझ्या सरसोच्या तेलामध्ये टाकत असते. तिला सरसोचं तेल वगैरे नाही आवडत, तिला आपलं कोकोनट ऑइल आवडते म्हणून तिच्या याच्यात सगळ्या ह्या वस्तू टाकते. तर बस आता मी गूळ टाकून घेतलेला आहे. कलर तुम्ही बघू शकता. थोड्या वेळ टाकल्यानंतर गूळ मेल्ट होतो. मेल्ट झाल्यानंतर थोडंसं मग पाणी सुटतं ना त्याला, तर थोड्या वेळ होऊ द्यायचं. पण एकदमही आटवायचं नाही, पूर्ण नाही आटवायचं. थोडंसं रसा राहील तेवढंच ठेवायचं आणि मग गॅस बंद करायची. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि छान असा कलर आपल्या लोणच्याला आलेला आहे. आणि हे कमीत कमी चांगलं 5-6 महिने तरी लोणचं टिकते. आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवाल तर पूर्ण वर्षभर या लोणच्याला काहीही होत नाही. तर इकडे आता लोणचं झालं म्हणा आपलं तयार. तर आता इकडे पटकन पराठे करून ठेवून देते. आता सगळ्यांसाठी करायचे होते तर अगोदरच करून ठेवते म्हटलं. तो आला आहे आता नव्याला घेऊन बाहेर गेलेला आहे. तसंही आम्ही ना रात्रीचं जेवण सगळेजण लवकरच उरकतो, जास्त वेळ वगैरे नाही करत. 7-8:30 आमची जेवणं होऊन जातात. तर चला आता सगळे पराठे करून घेते. आणि मी केलेल्या आवळ्याचं लोणचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला आंबट काहीच वाटणार नाही. छान म्हणजे खूप छान टेस्ट येते आंबट गोड. आणि सर्व जेवढा काही आंबटपणा आपल्या याच्यामध्ये असतो ना आवळ्यामध्ये तो सगळं निघून जातो. कारण की तेल वगैरे टाकलेलं आहे ना आपण आणि थोडीशी वाफही दिलेली आहे त्यामुळे. तर इथे पराठे आणि मी तर आवळ्याचंच लोणचं वगैरे एन्जॉय करणार आहे. थोडंसं भात वगैरे खाईल म्हणा नंतर. आता यांनी मुलं तर खाऊन झालं मुलांचं, आता यांनाही ताट वाढून दिलं. आणि त्यांना तर सगळंच लागतं, वरण भात भाजी पोळी. अशा तसावर त्यांचं होत नाही कारण की सकाळीच ते लवकरच जेवण करून जातात 10:30ला वगैरे. म्हणून रात्रीचा स्वयंपाक मला लवकरच करावा लागतो त्यांच्यासाठी. तर आमची जेवणं वगैरे झाली, पूर्ण आवर झाली घरातली. आता म्हटलं लागल्या हात सगळं भरूनही ठेवून देते, नाहीतर मग राहिलं तर उद्या सकाळपर्यंत राहील. तर म्हणून मी आताच भरून घेते आणि व्यवस्थित छान असं काचेच्या भरणीमध्येच भरलेलं आहे आणि पॅक बंद करून ठेवून देते. तर मी ज्या पद्धतीने आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे मला आशा आहे की तुम्हाला आवडलंच असेल. आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणी या हिवाळ्यामध्ये तर हे लोणचं बनवतीलच. तर चला मैत्रिणींनो, छान असं टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ठेवून देते. आणि बाहेर ओट्यावरच ठेवणार आहे. इकडे तिकडे ठेवलं तर मग राहील. ओट्यावर ठेवलेली वस्तू कशी म्हणजे येता जाता लक्षात राहते ना की जेवताना वगैरे तोंडी लावायसाठी, म्हणून मी ओट्यावरच ठेवणार आहे. तर चला मग मैत्रिणींनो, नवीन असाल आणि पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आले असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता किती छान असा कलर आपल्या याला आलेला आहे लोणच्याला. त्याच्यानंतर पूर्ण गॅस ओटा स्वच्छ केलेला आहे. आता रात्रीची क्लिनिंग तर करावीच लागते. चला मग